सगळ्यात आधी ती पोरगी कांदळी पाहिजे, त्याच्यामुळे ह्या लाटण्याने हात कापून घातलाय. विषय तर झाले मोठा आहे, ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर जय शिवराय मित्रांनो, मी सुजित गुटे, स्वागत तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. सकाळ सकाळ आम्ही वावरात आलतो, म्हणलं बघा कांद्याचे काय हाल चालू आहे. आता बरणे राहिलेत बाजूला. माझ्या आयुष्यात आता कांदे काढायचं काम चालू झालं. कधी पण फोन करा कांद्याच्या वावरात. तिथं शेजारी बावकीच्या गावात पण चाललो होतं. आपल्याला काही बघावलं नाही, आपण केलं बारा बंद. पाणी घेतलं आपल्या कांद्या मोडून. तसं म्हणजे 4-5 सारे बारच राहिले. म्हणलं घ्यावा तेवढे वांबळून. ह्या वावरातला कांदा पण टॉपचा आहे. मला आले तुझे पण दिवस, थांब थोडे दिवस. आता तुम्ही म्हणता तू रीलवर फक्त लोकांची इज्जत काढतो. भाऊ आपल्या कसं सगळं रिअल असतं, हाय ते हाय. कस काय 3,500 रुपयाचं बूट हिच्या हातात गाडी पडली, म्हणलं हे गप्प बसत असते काय. गाडी पण कमी नाही, 7व्या घेरवर चालत होती. आपली नाईट ड्युटी म्हणजे शूटिंग टाइम. म्हणलं शूटिंग उडकून घ्यावा, आपल्याला अर्जंट काम आहे. आपलं अर्जंट काम म्हणजे एकदम खतरनाक आहे भाऊ. हे काम भलेवाल्याला जमत नाही, ते फक्त आम्ही करू शकतो. दळण टाकलं, आलो चौकात आलोय. मला येड गँग तर असणारच ना. आता ओम्याने केली ब्लॉगिंग चालू, आणि त्याला काय त्यातलं वांग का ना. त्याला सांगत होतो फोन कसा धरायचा, काय करायचं. ती एक तर आधीच चाप रे, त्याने माझ्या डाव आणला. ह्या लाटण्याला नंतरच्या फोन मध्ये काय दिसलं होतं, त्याच्या मागे पळाला तर पळाला, हाय तर थोपाडाव गेला. 2 गुडघे हात असे साल पाटले, त्याच्यावरून थंडी. पण काही म्हणा, त्याला लागले हो. तिथं पोराने 2 मिनिटात मेडिकल उभा केलं. याला म्हणतात भाईचारा ऑन टॉप. भाऊ सुखात जर नसलो ना तर दुखात कायम सोबत आहे. आता हे सगळीकडे राहायला लांब लांब येतं, तसे मनाने आपल्याला जवळ येतं. एका फोनवर दिवसा उभा राहते, फक्त दिवसा, रातचं नाही. रातच्या एकदा झोपले का जागचे हालत नाही.